हाय गाईज, स्वागत आहे तुमचं नेक्स्ट पार्टमध्ये. तर आता वाजले सकाळचे 10:30 वाजलेत आणि आता झोपून वगैरे सगळं फ्रेश वगैरे होऊन सगळं कंप्लीट झालं आहे. आणि रूममध्ये आता मी एकटाच आहे, कारण आपले कल्लू काका आणि ओमकार गेले खाली नाश्ता वगैरे करायला. आणि मला लेट का झाला म्हणजे मी लेट उठलो आणि सगळं पॅकिंग वगैरे करत होतो बॅगची आणि सगळं करत होतो. आणि आजचा आपला रूट मला काय अजून माहिती नाही, आज आपल्याला कुठे जायचं आहे. आजचा एवढं आहे की म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्येच आज दिवस जाणार आहे, कारण आपल्याला बद्रीनाथचं पण दर्शन करायचं आहे. तर आपला ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे आजचा दिवस पण. तर बघू पुढे ब्लॉगमध्ये कसं काय इंटरेस्टिंग आपला ब्लॉग होईलच. तुम्ही आतापर्यंतचे जेवढे पार्ट बघितले ते तुम्हाला आवडलेच असतील नक्कीच. तसंच आता नेक्स्ट पार्ट पण म्हणजे हा वाला पार्ट पण आणि याच्या पुढचे पण पार्ट मस्त होणार आहेत, तर तुम्ही बघत राहा. सो आता फटाफट जातो, रेडी वगैरे तर झालो आहे. नॉर्मल टी शर्ट आणि ट्रॅक वगैरे घातली आहे, जास्त काय नाही घातलं आज. तर आता खाली जातो आणि मग भेटतो. ओके. गाईज आमची फॅमिली इथे थांबली, आता अर्धे आले अर्धे बाकी आहेत. रूममध्ये आहे, समोर आहे आणि वरती पण रूम आहे. इथे बॅगा वगैरे ठेवली आहे. इनल आमची खेळते इथे. इनल काय हेलिकॉप्टरमधनं आलेली. आणि आता थोड्याच वेळात आमची बस येते 5-10 मिनिटात. तर बस आल्यावर आपण सामान वगैरे ठेवू आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आणि ओमकारचा पण ब्लॉग सुरू आहे. क्या बोला तुम्ही ब्लॉगमध्ये? आमची बस नाही आली आहे अजून. आता किधर पहुंचा वो बस वाला? 1 किलोमीटर. अभी वो 1 किलोमीटर का 10 किलोमीटर हो जाएगा, उसको टाइम लगेगा अभी आने. मेरे तो गंदी में जाएगा, थोड़ा भी जाएगा गंदी वाला अंदर. गंदी में 1 2 3 4 5 6 अरे ब्लॉग मध्ये भाई आता आम्ही बसमधनं फायनली निघालो आहे. सीटवर बसलो आता प्रॉपर. आणि वाजले 1 वाजता बरोबर आमची बस निघाली. आता टाईम दिलेला 10:30चा 11चा सॉरी. आणि आता निघाली बस 1 वाजता बरोबर. म्हणजे 2 तास लेट झाली बस. 11 वाजता चेकआउट होता आणि 11 वाजता निघायचं होतं. 10:30ला चेकआउट होतं, 11 वाजता निघायचं होतं. असं 2 तास लेट झाले बस. तुम्हाला दाखवतो बाहेरचा व्ह्यू जरा डोंगराचा. हो काय क्रेजी. हम लोग का जो होटल था ना ध्रुवी, हम लोग का जो होटल था ना उसके ऊपर वो बालकनी से ना तर गाईज आता आम्ही थांबलो एका हॉटेलवर फ्रेश वगैरे व्हायला आणि जरा हलका फुलकं खायला. कारण का घाटात काय आपण जास्त काय खाऊ नाही शकत, नाही तर हेवी होईल, मग उलट्या वगैरे सगळे चालू करतील. मग आता थांबलो आहे, छोटंसं एक हॉटेल आहे म्हणजे साईडला. आणि आमची बस इथे थांबली आहे. आणि हॉटेलच्या मागच्या साईडला बॅक साईडला ना व्ह्यू बघा, भारी वाटतं एकदम. खालीच नदी आहे आणि पाणी वाहतं. हे पण पाणी थंडच असणार, हा पूर्ण थंडच असणार हे पण पाणी. बाकी डोंगर वगैरे तुम्ही बघू शकता. आता बघू काहीतरी हलकं फुलकं खाऊ, नाही तर एनर्जी ड्रिंक वगैरे पिऊ असं काहीतरी. कारण आहे ना म्हणजे जास्त काय खाऊ नाही शकत, कारण काय पोट अगर जर ओव्हररोल झालं पोट अगर जर जास्त हेवी झालं तर मग उलट्या वगैरे होईल. म्हणून भाई इथे हॉटेलमध्ये आलो आणि सगळे जेवायला बसले. आणि इथे आम्ही कॅरम खेळतोय. माझी आणि कल्लू काकांचे चालू आहे गेम. दोघांची एकाचे शॉट लागले, एकाचे तर लागतच काहीच नाही होतं. बघूया, हे बघा शॉट बघा. अरे नाही गेला रे, नाही गेला. जरा ब्लॉग बना ना तेरे हाथ से. थँक्यू ध्रुवी. वेलकम. कालोक दिख रहा क्या?
नाही मॅच चालू आहे. हाँ तो चालू रहते ना. देख लिखा है 5 रुपया 3 અહીંયા થી રમને અહીંયાથી કોર્નર થી नया शब्द खजूर 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 आहे. काळा गेला ब्लॅक आप माझी आहे. तो ब्लैक मेरा गया ना. ड्यू भरायची आहे. एक ड्यू गेलेलं. अरे जावा ना तुम्ही जेवा ना. अरे जेवण तर येऊ दे काय असंच खाणार का ब्लॉक क्लॅश जातो कुठे गे जातो कुठे. याचं तर काही शॉर्टच तर लागलं एक तर. काय नाही. अरे से वांधा नाही मारलाय म्हणजे तर घ्यायचं काय नाही घ्यायचं हाय हिनो हाय ग. आता आम्ही जेवण मागवलंय. काय मागवलंय 2 दाल फ्राय पपैया. 10 रोटी और 1 कढ़ाई पनीर बस. आता मी पण मागवणार आहे. We are on the way of Badrinath. Thank you guys. बस हो गया बोर हो रहा है बेचारा. सिटाइन का तबियत डाउन हो गया है. ज्यादा हो गया सनस्क्रीन इसलिए लगा रही है. बस हो गया भाभी बस हो गया. भाभी नाक पे लगाओ नाक पे लगा. सिटाइन एंड हर असिस्टेंट. अरे इधर लगाओ ये साइड लगाओ इधर से लगाओ. तर गाईज आता आम्ही आहे ना डायरेक्ट हॉटेलच्या टेरेसवरच आलो मी आणि ओमकार. आणि इथून व्ह्यू दाखवतो. आता आम्ही इथं फोटोशूट जरा करू. फटाफट खाली जेवण तर झालं आहे सगळ्यांचं. व्ह्यू बघा तुम्ही इकडनं वरून. खूप भारी वाटतं एकदम. 2 फोटो काढ. आता फोटो काढू आणि फटाफट फोटो वगैरे काढू आणि मग खाली जाऊ आणि डायरेक्ट निघू पुढचा प्रवास करायला. One hour later. गाईज आता एक स्पॉट घेतलाय. इथं हिनाल आमची झोपली बिचारी. बाकी सगळे आम्ही हलका फुलका हेल वगैरे पितोय. इथे खाताय तर खादाड गँग तर बसलीच आहे इथे. हे बघा कसं चालू आहे बघा. वेफर बघा चालूच आहे. तर भाई आता मी आहे ना इथे म्हणजे टर्निंगला टॉपवर इथे बसलोय साईडला असा. मस्तपैकी हेल घेतली आणि व्ह्यू बघत बघत एन्जॉय करतोय. ओमकार पण आहे सोबत. ओमकार आता ब्लॉग चालू करेल स्वतःचा पण. चालू कर ओमकार. काय ब्लॉग करतोय अरे संपेल भाई. मस्त वाटतं इथे एकदम सुकून वाटते. आपल्या मुंबई साईडला तर असा व्ह्यू कधी पाहायला पण नाही मिळत. भारी वाटते. मस्त एकटा बसलोय आणि एकदम भारी म्हणजे भारीच वाटतंय. वेगळंच वाटतंय. काय बोलू पण नाही शकत एवढं भारी वाटतंय. आणि समोरच डोंगर आहेत आणि धुकं आहे एकदम. आता अंधार होत आलाय आणि इथे ना अंधार लेट होतो. 7 वाजले आहेत. आता 7 वाजायला 10 मिनिटं आहेत. लेट होतो इथे अंधारा. आणि मस्त चिल करतो आता बसून. आता आमचं जिथे रात्रीचं स्पॉट आहे म्हणजे रात्रीचं जे स्टे आहे हॉटेल ते अजून इथून 1 तास दाखवते. म्हणजे आता 7 वाजले 8 वाजेपर्यंत आम्ही पोचू. 8 साडेआठच्या अगोदरच. तर बघू कसं काय पुढचं. आणि आजचा दिवस आहे ना आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आहे पूर्ण. हा उद्या आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच पूर्ण गेला आहे. तर आता बघू आता कधी निघतो आम्ही.
आताच जस्ट थांबले सगळे, नाश्ता वगैरे तुम्ही बघितला. म्हणजे नाश्ता तसा प्रॉपर नाश्ता नाही, कारण काय घाट एरिया आहे, तर आपल्याला म्हणजे जमत नाही. म्हणजे बाकीचे जे आहेत, मला तर ठीक आहे, मला ओमकारला आम्हा लोकांना जमतं, कारण का आम्हाला सवय आहे. आमचे गाव जे आहे ते त्या साईडलाच आहेत, घाटावरनंच जायचं असतं. तुम्हाला माहिती आहे कोकण, सातारा, पुणा वगैरे त्या साईडला घाट असतातच. तर आम्हाला कसं सवय आहे, पण या लोकांना सवय नाही त्या गोष्टीची घाटाची जास्त, म्हणून ते लोक काय लाईटलीच खातात, म्हणजे नॉर्मल वेफर, थंडा वगैरे असं काहीतरी. तर आता थोडा वेळ चिल करूया. हा तो दगड घ्या आणि इथं ठेव, काहीतरी आपण व्हिडिओ काढू. इथं ठेव, इथं कॉर्नरला ठेव. स्ट्रगल बघा भाई, स्ट्रगल व्हिडिओ फोटोसाठी पडणार नाही ना. नाही. फायनली गाईज आपण रूमला पोचलो आहे. 8:30 वाजता बरोबर हॉटेलला पोचलो आहे. आणि आता आम्ही म्हणजे बद्रीनाथपेक्षा परत एकदा 7-8 किलोमीटर लांब आहे असं माझा अंदाज. आणि सकाळी तुम्हाला ना व्ह्यू दाखवीन इकडचा. हे बघा अंधार आहे आता म्हणून दिसत नाही. नदी आहे ही, आणि समोर हायवे म्हणजे ब्रिज टाईप आहे, हायवेज आहे म्हणजे तो, आणि इथे नदी पण आहे खाली. तर तुम्हाला सकाळी व्ह्यू दाखवेन. आता आमच्या रूममध्ये जातो. आपला रूम कुठे आहे बघूया. ओमकार भावा, आपले कल्लूबाई कुठे आहेत? कल्लूबाई आलो मी रूममध्ये आता. तर आता जेवायला आलो आहे सगळे आम्ही, अख्खी फॅमिली. कसं आहे जेवण काकी? छान आहे. आतापर्यंतचं चांगलं आहे, आजचं छान आहे ना. सगळे बसले तिकडे जेवत आहेत. कल्लूबाई पण आहे. आणि जेवणामध्ये चपाती आहे, पहाडी डाळ आहे, भाजी आहे, सलाडमध्ये कांदा आहे आणि भात पण असणार. तर जेवून आता भेटूया. हिनल खेळते तिकडे. तर फायनली आपण जेवण वगैरे वरती आलो आणि 1 तासापासून मी ब्लॉग एडिट करत होतो. आणि आता वाजलं किती माहिती आहे? आता वाजलं 12:17 म्हणजे 12:30 होत आले. आणि ओंकार तर झोपला, कल्लूबाई पण झोपल्यात आपले. मी एकटाच जागा होतो कारण ब्लॉग एडिट करायचं होतं. आणि आता उठायचं परत सकाळी आम्हाला 3 वाजता, कारण आपल्याला 3 नाही 3:30ला उठायचं आहे. आणि 5 वाजता हॉटेलवरनं निघायचं आहे आपल्याला बद्रीनाथला जाण्यासाठी. त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला समजेलच. तर तुम्ही बघितलं किती स्ट्रगल आहे, म्हणजे ब्लॉग शूट आणि व्हिडिओ वगैरे काढायचं, रीलसाठी फोटोशूट वगैरे सगळं करत एडिट वगैरे पण करायचं. तर खूप म्हणजे स्ट्रगल आहे. आणि त्याच्यात ब्लॉग पण एडिट करावं लागतात. मग जरा समजून घ्या, जरा ब्लॉग लेट येत आहेत, वर खाली येत आहेत, तर समजून घ्या आणि चांगला सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला. तर आजचा हा पार्ट पण मी एंड करतो, असं जाहीर करतो. तुम्हाला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.